नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य दिलासादायक बातमीकडे वळूया. मित्रांनो, आजची दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात पेन्शन बाबत आताच्या घडीची बातमी. बातमीच्या संदर्भात GR निर्गमित. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी आहे पेन्शन संदर्भातील आजची महत्वपूर्ण बातमी. बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे, शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा खास समावेश केला आहे, या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागामार्फत दिनांक 28 मार्च 2025 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद केले आहे की राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये सहभाग घेण्याकरिता यापूर्वी देखील मुदतवाढ देण्यात आली होती. तर दिनांक 28 मार्च 2025 रोजी वित्त विभागानुसार दिनांक 31 मार्च 2025 ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. सदर मुदतवाढ ही वित्त विभागाच्या दिनांक 20/9/2024 रोजीच्या संदर्भानुसार निर्गमित केली आहे आणि तसेच सदर कालावधीचा पुढे विकल्प सादर करण्याकरता दिनांक 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत असणार आहे असे स्पष्टपणे नमूद केले आहे. आणि यामुळे NPS धारक कर्मचाऱ्यांना दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत आपला विकल्प सादर करायचे आहे, हे चांगले लक्षात राहू द्या. यामुळे NPS धारक राज्य कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प सादर करावायचा आहे, अन्यथा NPS प्रणालीमध्येच राहाल याची नोंद या करिता या संदर्भातला हा शासन निर्णय मी स्क्रॉल करतो आहे, हा निर्गमित झाला आहे. आणि या शासन निर्णयानुसार विकल्प सादर करायची तारीख ही 31 मार्च 2026 आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.